नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. सगळ्यात पहिली बातमी आहे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी. सॅमको म्युच्युअल फंडने 2021 मध्ये त्यांचा व्यवसाय चालू केला. मागच्या 2 वर्षात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण फंड लॉन्च केलेत. आता सॅमकोचा डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड 7 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झालाय. या फंडमध्ये तुम्हाला 21 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. चांगल्या आणि स्थिर रिटर्न सोबतच गुंतवणूकदारांना मानसिक शांती देण्यासाठी हा फंड काम करेल अशी माहिती सॅमको म्युच्युअल फंडचे सीईओ विराज गांधी यांनी दिली आहे. हा एक मीडियम रिस्क फंड असून या फंडमध्ये साधारण 12-13% रिटर्न मिळू शकतो. शेअर मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचं वातावरण आहे. मग अशा परिस्थितीत डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळेल. आता IPO मार्केट संदर्भातली बातमी बघूया. मोतीसन ज्वेलर्स, सूरज इस्टेट डेव्हलपर्स, मुथूट मायक्रो फायनान्स या IPOला अर्ज करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस आहे. मोतीसन ज्वेलर्सचा IPO जवळपास 40 पट ओव्हर सबस्क्राईब झालाय. त्यामुळे या IPO मध्ये गुंतवणूकदारांना 150 ते 200% लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवशी मार्केटचा अंदाज घेऊन या IPO साठी अर्ज केला तर तुम्हाला चांगला लिस्टिंग गेन मिळू शकतो. IPO मार्केट संदर्भातलीच आणखी एक बातमी बघूया. भारतातला इलेक्ट्रिक व्हेकलचा व्यवसाय अतिशय झपाट्याने वाढतोय. 2030 पर्यंत हा व्यवसाय दरवर्षी तब्बल 94% CAGR ने वाढेल असा अंदाज आहे. मात्र या सेगमेंटमध्ये भारतात सध्या जास्त लिस्टेड कंपन्या नाहीयेत. मात्र ही चिंता लवकरच दूर होणार आहे, कारण लवकरच ओला इलेक्ट्रिकचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. पुढच्या आठवड्यात ओला इलेक्ट्रिक IPO साठी सेबीकडे अर्ज करणार आहे. त्यामुळे 2024 मध्ये गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. आता शेअर मार्केट संदर्भातली एक बातमी बघूया. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भारतातल्या शेअर मार्केटमध्ये एकतर्फी तेजी चालू झाली. मागच्या 1 महिन्यात निफ्टीमध्ये तब्बल 1600 अंकांची तेजी पाहायला मिळाली, तर बँक निफ्टी 1 महिन्यात 4000 अंकांनी वधारलाय. आता निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये थोडं टाइम करेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तेजी चालू होऊ शकते. लोकसभा निवडणुकांपर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. आता गुंतवणुकीच्या एका सुवर्ण संधीबद्दल बोलूया. सोन्याने 28 नोव्हेंबरला 61,800चा महत्त्वाचा रेझिस्टन्स पार केला. त्यानंतर मागचे 3 आठवडे सोन्याने 61,000 ते 64,000च्या रेंजमध्ये टाइम करेक्शन केलंय. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास भारतातला सोन्याचा रेट 70,000च्या पार जाऊ शकतो. आता AMC शेअर संदर्भातली एक बातमी बघूया. भारतातला म्युच्युअल फंड व्यवसाय झपाट्याने वाढतोय. म्युच्युअल फंड AUMचा आकडा आता 50 लाख कोटींच्या जवळ गेलाय. तज्ज्ञांच्या मते ही तर केवळ सुरुवात आहे. पुढच्या 15 ते 20 वर्षात भारतातली म्युच्युअल फंड इंडस्ट्री अनेक पटींनी मोठी होईल. असं झाल्यास अर्थातच त्याचा फायदा म्युच्युअल फंड आणि वेल्थ मॅनेजमेंट कंपन्यांना होणार आहे. म्हणूनच AMC कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागच्या 6 महिन्यात मोठी तेजी आली आहे. HDFC AMCच्या शेअरने मागच्या 6 महिन्यात 50%, तर मोतीलाल ओसवालच्या शेअरने 70% रिटर्न दिलाय. ही तेजी अशीच चालू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये बाय ऑन डिप स्ट्रॅटेजीचा वापर केला तर चांगला फायदा मिळू शकतो.